हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण न हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणतस्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम। ओम नमो भगवते नारायणी। ओम नमो भगवते नारायणी। नमस्ते पुण्यस्मत्कूले निरञ्जनं सुसेव्यं। नमस्ते पुण्यस्मत्कूले निरञ्जनं सुसेव्यं। विशालक्षे कृपायुते विशालक्षे कृपायुते भारती नमो नमः। भारती नमो नमः। ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। उदयस्तु सदाशिवे सर्वपातैर्मुच्यते। उदयस्तु सदाशिवे सर्वपातैर्मुच्यते। मयूरी विजया पद्मावती मयूरी विजया पद्मावती नमो नमः। मयूरी विजया पद्मावती नमो नमः। ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। नमस्ते भक्तिस्ते कल्याणी। नमस्ते भक्तिस्ते कल्याणी। धन्योऽसि हरिप्रिया। नमस्ते भक्तिस्ते कल्याणी। धन्योऽसि हरिप्रिया।
कैवल्यदानदीपिका कैवल्यज्ञानदीपिका लोकमाता नमोस्तुते लोकमाता नमोस्तुते। ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। नमस्ते वैष्णवी सफलं जन्म जीवित सुविजीवितं। नमस्ते वैष्णवी सफलं जन्म जीवितं च सुजीवितम्। अजितानंद कृपा दर्शन अजितानंद कृपा दर्शन। कमला देवी नमोस्तुते कमला देवी नमोस्तुते। ओम नमो भगवते भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। जगदम्ब देवस्तुतस्तु। अम्बा माता की जय। पार्वतीने सतीने पार्वती म्हणून हिमालयाच्या उदरी जन्म घेतलेला आहे। या भगवतीची अनेक तीर्थ आहेत। अनेक ठिकाणी तिने कार्य केलेलं आहे। शक्तीचं प्रगटीकरण आहे। वाराणसीत विशालाक्षी म्हणून मंदिर आहे। नैमिषारण्यात लिंगधारणी म्हणजेच ललिता गौरीचं आहे। हस्तिनापुरात जयंती म्हणून आहे। पर्वतांवरही ती आहे। श्रीशैल्यमला माधवी आहे। वराह पर्वतावर जया आहे। सह्याद्री पर्वतामध्ये एकवीर आहे। हरिश्चंद्र गडावरती चंद्रिका आहे। रामतीर्थावरती रमणा आहे। करवीर क्षेत्रात महालक्ष्मी आहे। एकूण अशा प्रकारे संबंध भारतात 108 शक्तिपीठ आहेत। आताच हिंगोळा म्हणून एक आहे शक्तिपीठ। आता ते पाकिस्तानात आहे आणि आजही तिथे सुद्धा तिचं प्रगटीकरण आहे। प्रगटीकरण आहे याचा अर्थ असा, त्या मंदिराला इतर धर्मीयांनी धक्का लावायचा बराच प्रयत्न केला, पण त्यांना शक्य झालेलं नाही। हे त्याच्यात एक वैशिष्ट्य आपल्या सिद्धभूमीचं काय काय आहे ते मला सांगायचं आहे। तसंच काश्मीरमध्ये पण एक स्थान आहे, जाऊन आलो योगायोगाने तिथे। तिथले महंत तर म्हणतात तुम्ही या आणि इथे भागवत कथा करा। काश्मीरमध्ये आमच्या जवळ आम्ही आहोत, सगळं आम्ही इथे करतो। आणि ते कोण आहेत तर गुरु नानकांचा पुत्र आहे, उदासीन महाराज म्हणून। त्यांनी स्थापन केलेला आहे तो। समर्थही तिथे जाऊन आले। तो कुठला मुख्य श्रीनगर मधला चौक कोणता आहे, झेलम नदीच्या मधला काहीतरी, त्याला लालच म्हणतात ना,
लाला चौक, तिथे तो आहे, तिथे तो आश्रम आहे. तिथे अनेक वेळेला या लोकांनी बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला, उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, पण बॉम्ब आतमध्ये आला, गोळीबार झाला तर निष्प्रभच होतो. येऊन तुम्हाला तिथे दिसणार नाही, पण हे मात्र हे भगवतीचं कार्य कसं चाललंय. म्हणून क्षीरभवानी म्हणून एक स्थान आहे. श्रीनगर हे मुळामध्ये श्रीदेवीचंच नगर आहे ते, म्हणून त्याला श्रीनगर म्हणतात. शंकराचार्यांनी श्रीदेवीची जी स्तोत्र लिहिली आहेत, तिथे शंकराचार्यांचा मठ आहे, अजूनही आहे. हे राजकारणी लोक आपल्याला कुठेही हे करत नाहीत, त्याचे परिणाम चाललेले आहेत सगळे. पण ह्या स्थानं आजही आहेत. ब्रिजवडा म्हणून आहे, जातानाच श्रीनगरमध्ये जम्मूमधून श्रीनगरला जाताना ब्रिजवडा म्हणून आहे. आपल्याला इथून जाताना डाव्या हाताला लागतं, तर तिथे कैकईचं माहेर आहे. हे आपलं बाबरी मशिदीचं झालं ना, त्यावेळेला तिथे अस्तित्वात असलेला राजवाडा त्यांनी उद्ध्वस्त केला. म्हणजे ही ठिकाणं सगळी आहेत आणि ही भगवतीचं कार्य चाललेलं आहे. ती संरक्षण आपलं करून घेते व्यवस्थित. यथाशक्ती देशस्थितीने तिथे जावं, पूजन करावं, दानधर्म करावा. चारी वेद ऋषी मंडळी उपासना करतायत. याच वेळामध्ये एक गोष्ट अशी घडली की हिमालयाला जेव्हा उमेचा अधिकार कळाला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे आत्मतत्वाचा प्रश्न केले. तेव्हा तिने 10 अध्यायामध्ये देवी गीता म्हणून उपदेश केलेला हिमालयाला. तिचं नाव आहे देवी गीता. हा विषय खूप मोठा आहे. मी आता एवढाच आपल्या वेळेप्रमाणे सगळं बसण्याच्या दृष्टीने म्हटलं, मिळाली संधी तर प्रत्येक अध्यायावरती बोलेन. परंतु त्याच्यामध्ये तिने पुष्कळ विषय सांगितलेला आहे. आत्मतत्व सांगितलं आहे, अंतरंग पूजा, बहिरंग पूजा कशा असतात, तिचे योग साधनेत तिचं महत्त्व कसं आहे, ह्या सर्व दृष्टींनी त्याचं चिंतन व्यक्त केलेलं आहे. तेव्हा तिने हिमालयाला सांगताना सांगितलं एक गोष्ट, मी निर्गुण निराकार स्वरूप आहे, मी सच्चिदानंद रूप मीच आहे. हे रूप तर्करहित, निर्देशरहित, उपमारहित, अनामय असे आहे. तिच्यामधूनच माया शक्ती प्रगट झाली. ती शक्ती रूपा असून चेतन अचेतन स्वरूपात आहे. चेतनही अचेतनही आहे. आता अचेतनातली शक्ती आपल्याला जाणवत नसते, पण तिथे चेतनाही असते, पण स्थिरताही असते, म्हणजे अचेतनही असतं. एखादा पत्थर म्हटला आपण, अचेतन आहे, पण त्यातली चेतना कशी जाणवते, तर त्याच्यामध्ये जर पाण्याचा वर्षाव झाला, सतत पाणी राहिलं तर क्षय होतो, त्याचा क्षय होतो बरं का. तसा तो पहाड राहत नाही, किंवा तो दगड तसाच राहत नाही, कालांतराने त्याचा क्षय होत जातो. ही चेतन शक्ती असते. म्हणून अचेतन असतं तर फरकच पडला नसता. म्हणून हे पर्वत वगैरे
या सुद्धा एक प्रकारे देवात्मा जसे आहे तसे इतरही गोष्टी असतात बर का. ही शिक्षा पण एक, पर्वतहून पडणं ही शिक्षा सुद्धा आहे, शापही आहे तो एक. त्यामुळे हे तिचं रूप किती प्रकारामध्ये आपल्याला असू शकतं हे ओळखता येतं. आता शालिग्राम आपण म्हणतो, शिलावत होशील सांगितलं, तो शालिग्राम म्हणजे मग काय घडतंय, तो सचेतन आहे. शालिग्राम सचेतन आहे. आता गंमत बघा एक त्याच्यामध्ये अशी आहे, यांनी तो अनुभव घेतला तेवढ्या आमच्या 2-5 मिनिटांमध्येच बरं का, यांनी घेतला अनुभव. आता मी त्यावेळेला बोललो नाही त्याला, आता निघाला विषय म्हणून सांगतो की तो कसा सचेतन आहे. इतर पत्थराला कोणीही किडास भेदन करू शकत नाही, कुठलाही कोणीही त्याला भेदन करू शकत नाही. फक्त तो शालिग्रामाला भेदन करतो आणि त्याच्यामध्ये तो चक्रांकित जात असतो. चक्रांकित जात असतो आणि त्यामुळे आता तो आत दिसतही नाही आपल्याला वरून एक एक वेळेला कुठून आत गेलाय का, पण तो आत असतो. त्याच्याशिवाय चक्र तयार होत नाही त्यात, किंवा वस्तू निर्माण होताना कुठेतरी चक्रांकित विषय स्पष्ट होतो. तसं हे त्या ठिकाणी हा गेला असताना हे आणि दुसरे टाकळकर हे 2 जण होते, त्याच्यात अभिषेक होता मी. तर हे ना दोघांना आता आम्ही या मूर्तीच्या प्रगटीकरणामध्ये आम्ही हे झालो, काय बरं, तादात्म्य झालो म्हणा किंवा गुंतून गेलो दोघही जण अभिषेकांनी. पण हे दोघांना माहिती नव्हतं. आम्हाला आधी नेलं, नंतर त्यांना नेलं. तर ते गेले, त्यांना एका ठिकाणी कुठेतरी पाणी दिसलं, पाय टाकले, कसे तरी पाय टाकलं तर काहीतरी चावलं, तर ते किडे होते. ते स्पर्श करून देत नाहीत. म्हणजे आणि हा प्रत्यक्ष मला 4-4 वेळांच्या काहीतरी माझ्या पायाला झालं. मी आधी तिथे सगळे ह्याच्यात होते, म्हटलं घाबरायला नको म्हणून बोललो नाही, आज निघाला विषय म्हणून बोलतो. तिथे चावलं त्यांना. मग ते पत्थर कसा हे करू शकतात, तोच आणि फक्त हे अचेतनातलं चेतन आहे. लक्षात आलं का? हे मला दर्शन द्यायचं की अचेतनातलं चेतन आहे ते. आणि म्हणून याचं ज्ञान, माया, प्रधानता, प्रतिशक्ती आणि आजा तीच आहे. जे कोणी जाणत नाही त्यांना अज्ञान म्हणायचं आहे किंवा अविद्या म्हणायचं आहे. ही शक्ती विचारवंत असती म्हणतात आणि ती सदैव असतेच. ही आत्मशक्ती रूप आहे. हिला जाणण्यासाठी मनुष्याचे प्रदीर्घ प्रयत्न असावे लागतात. प्रदीर्घ प्रयत्न एका जन्मात सुद्धा नाही, अनेक जन्मांमध्ये सुद्धा तो भाग आपल्याला समाविष्ट करावाच लागतो. जन्मांतानी इथे येतो. लज्जा आहे, भय आहे, प्रेमपूर्ण आहे, भक्तीचं स्वरूप आहे. साधनेमध्ये सर्व संग परित्याग करून मनाचा निरोध करावा लागतो. प्रकृती 2 प्रकारची सांगते ती, एक माया आणि एक अविद्या. अविद्या हे अज्ञान आणि माया ही गुंतवून ठेवते, विपरीत दर्शन देते आणि तसंच ती पुढे पण ढकलत नाही. त्याला उदाहरण मी दिलेलं आहे, पुन्हा त्याचं स्मरण करून देतो. आणि काही गोष्टी रिपीट झाल्याविषयी लक्षातही येत नाही.
जसं मुलाचं आपल्याला आज प्रेम असतं, आपल्याला मुलाचं प्रेम असतं, पण त्याच मुलाला मुलगा मुलगी झालं की ते आपल्याकडे ओढा असणारा मुलगा मुलगी त्या मुलाकडे बघायला लागते, त्याचा आपला ओढा कमी होतो. निसर्गाने केलेलं नियोजन आहे अलिप्तपणा. तुम्हाला जीवनात अलिप्त होता येत नाही का? होता येतं, पण आमचं लक्ष नाहीये. आम्हीच परत म्हणतो आमची गरज संपली आहे ना, म्हणून आम्हाला ते विचारत नाही. बरं झालं ना विचारत नाही, काय वाईट आहे, पण नाही, आम्हाला ते वाटतं. ही स्थिती येत असते, हे निसर्ग आहे. आणि म्हणून ही माया, भगवती म्हणते मायेनी मी पुढे जाणे येत असते. आस्था प्रेम दाखवलेलंच असतं, पण निस्वार्थ प्रेम आणि निस्वार्थ हे सांगावं लागत नाही. ती माया नसते. माया आणि प्रेम यातला फरक लक्षात घ्या, मात्र तो मात्र घेतलाच पाहिजे आणि तो चिंतनानेच येऊ शकतो. आणि यामुळे हे स्वरूप म्हणजे माया सत्वगुणाची असते आणि अविद्यात रजोतमो गुण आहे. माया ही स्वतःचं आश्रयस्थान असलेल्या चैतन्याला आच्छादित करतही असते आणि प्रगटही करत असते. म्हणजेच याचा अर्थ लांब असलेला जवळ घेते, जवळ असलेल्याला भगवंत दाखवते, अशी ही माया. म्हणून आमचे संत म्हणतात पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळते. पाय लक्ष्मीच्या हातात आहे आपल्याने, तिची यावे काकुळती. तिला काकुळतीला गेलं तर आपल्याला कदाचित त्याचं दर्शन होऊ शकतं. आणि त्याला एक असं गमतीने मी उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. ब्लॉकमध्ये ते सहज शक्य असतं की बेल वाजवल्यावरती कोण आहे बघायला, आधी पुढे कोण येतं जास्तीत जास्त वेळा? घरातली स्त्री. ती कोणाचं प्रतीक आहे? मायेचं आहे. कोण आले, काय पाहिजे, कशाला आलात, प्रश्न करतात की नाही? मग काय, मग तिला जर वाटलं तर ती भेट घेऊन देते, आत नाही तर नाही. ही माया रजोतमयी आहे, सत्व सुद्धा. आणि म्हणून ही माया ही या स्वरूपाचे कार्य करते. चैतन्य दिसत नसतं, पण तिथे कारण का ते सुद्धा चैतन्य दिसत नसतं, कारण दिसणं हा जडाचा गुण आहे. नाशवंताचा गुण काय आहे? ते चैतन्य ह्याचा जडाचा गुण आहे. आणि चैतन्य स्वयं प्रकाशित असतं. फक्त आम्हाला ते पाहण्याची दृष्टी हवी आहे, पटकन ती दृष्टी हवी आहे. म्हणून तिला, या भगवतीला व्यास महर्षी म्हणतात नित्य आहे. ती नित्य आहे. भगवतीचा अभाव नसतोच, म्हणून ती सदैव आहे. माझं रूप अव्यकृत, अव्यय, अव्यक्त, माया शबलित असतं. माया शबलित त्याचा अर्थ काय? सुवर्ण अलंकार जर करायचा असेल तर सुवर्ण अलंकारात तांब हे मिसळावं लागतंच, तरच अलंकार होतो. नुसत्या याचा होत नाही. आणि झाला तो तो लवकर झिजतो किंवा त्याच्यात मऊ राहतं. सुवर्ण मऊ आहे म्हणून पवित्र हातामध्ये असतं ते शुद्ध सोन्याचंच असतं, ते पवित्र म्हटलेलं आहे. ते मिसळ नसते त्यात. त्याचा आवाज असतो तो बद्ध असतो आणि तांब मिसळ की त्याचा आवाज हा खणखणीत येतो. फरक आहे. पण आम्हाला काय,
खणखणीत आवाजावर भर आहे, मायेवर. ते शबलित ब्रह्म त्याला म्हणायचं आहे. त्याला म्हणायचं शबलित ब्रह्म. शंकराचार्यांच्या विवरणामध्ये हा शब्द वारंवार येतो. माया हे शबलित ब्रह्म आहे. हाच विषय इथे त्यांनी सांगितलेला आहे. अविद्येत ईश्वराचं प्रतिबिंब असतं, तेव्हा सुखदुःखाचा अनुभव सदैव जीव घेत असतो. केवळ कधी तो आनंदात नसतो, कधीही तो सदैव दुःखात नसतो. सारखा सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरती त्याचं सारखं भ्रमण चालू राहतं. जीवात्मा शिवात्मा हे स्वरूपही सांगितलं. जीवासाठी विश्वनिर्मिती केलेली आहे. मायाशक्तीचं कार्य आहे विश्व निर्माण करणं, आणि ते मी केलेलं आहे असं ती सांगते आहे. माया दोन प्रकारची आहे. परमार्थदृष्ट्या माया मूळ स्वरूपापासून भिन्न नाही, आणि व्यवहारदृष्ट्या जी विद्या तीच माया आहे. व्यवहार दृष्टीने म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने म्हणजे नाशवंत, तीही मायाच आहे. या व्यवहारात सुत्रात्मा मी आहे. ब्रह्मा विष्णू रुद्र गौरी ब्राह्मी वैष्णवी या मीच आहे. सूर्यमंडल नक्षत्रमंडल सर्व पशु पक्षी क्रूरकर्मी सत्कर्मी स्त्री पुरुष सर्वांमध्ये मीच आहे. जेथे जे पाहण्यास ऐकण्यात येते आत बाहेर व्यापकत्वाने मी आहे. आणि त्या क्षणाला जन्मेजयाला या भगवतीने तिचं विराट रूप दाखवलं. जे गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला दाखवलं तसं हिने पण दाखवलेलं आहे. देवीचं मस्तक आकाश आहे, चंद्र सूर्य तिचे नेत्र आहेत, दिशा कान आहे, वेदवाणी आहे, वायू हा प्राण आहे, विश्व हे हृदय आहे, पृथ्वी जांघा आहे, पाताळ नाभी आहे, ज्योतिषचक्र हृदयचक्र महरलोक ग्रीवा जनलोक मुख हे सगळं तिथे आहे. सत्यलोक म्हणजे मस्तक, तपोलोक म्हणजे ललाट आहे, इंद्रादी बाहू शब्द श्रोत्र अद्वितीय आणि नासिका गंध घाणेंद्रिय अग्निमय मुख दिवस रात्र पापण्या आहेत. हे सगळं बघितलंय आणि जन्मेजय आणि तसंच हे त्याला सांगत असताना हिमालय अवाक झालेला. शेवटी हे भगवती तुझं मूळ स्वरूप बघ, ठेव बाई, हे मला विराट रूप नको. अर्जुनाने जे सांगितलं तेच. भगवतीने विराट रूप अंतर्धान होऊन मनोहर रूप प्रगट केलं. देवीने पूजनाचे प्रकार सांगितले. माझी पूजेची दोन प्रकारचे वैदिक आणि तांत्रिक असे दोन प्रकार आहेत. मूर्तिभेदामुळे वैदिक पूजेचे दोन भाग येतात. एक वेदोक्त पूजा आणि एक तंत्रयुक्त पूजा. वैदिक पूजा करायची म्हणजे प्रथम शांत आणि सावधान राहून त्याचं पूजन करावं लागतं. दंभ अहंभाव यात सुटणं अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं मी हे करतो हा शब्द तिथे नकोय. भगवंत माझ्याकडून करून घेतात हे पाहिलेलं आहे. कोणीही असला तरी भगवंत माझ्याकडून करून घेतात. अभिमान संपला पाहिजेल. आणि म्हणून मन बुद्धी चित्त अभिमान सोडून जप ध्यान पूजन करायचंय. जे अनन्य भावाने मला शरण येतात, सर्वांवर दया प्रेम निर्हेतुक करतात, त्यांना माझ्या रूपाचं ज्ञान प्राप्त होतं. तंत्रपूजा तंत्रांनी करायची पूजा. ठराविक कार्यसिद्धीसाठी करावयाचं मूर्ती पूजा. आता तिथे तंत्र कसं, आता नवरात्र चाललेलं आहे.
कुंकुमार्चन करायचं आहे. खरं अनेक वेळा मनात येतं, आपण इथेच होतं एक दिवस असा कुंकुमार्चनाचा करावा का, पण सगळ्यांना झेपलं पाहिजे एवढाच विषय, काही वेगळा नाही. 2-5 जणांनी बसून सहस्रनाम भगवतीची म्हणावी, सेवा म्हणून. ते तंत्र आहे, त्याला म्हणायचं तांत्रिक पूजा. तांत्रिक तंत्र म्हणजे वाममार्गातला तांत्रिकता नाही, ही उपासना आहे आपल्याकडे. आणि अशा प्रकारे हे करायचं आहे. म्हणून मूर्ती, वेदी याचे 2 अर्थ. सगुण रूपामध्ये वेदी म्हणजे यज्ञकुंडाचं माप असतं. आता त्याच्यात तंत्र काय आहे, जर हेतू असेल काही तर, म्हणजे विश्वकल्याण हाही हेतूच होतो बरं का. म्हणजे हेतू आला, मग त्या ठिकाणी त्याचं किती असतं, तर त्या यज्ञवेदीला 3 हे असतात, सत्व रज तम, चारी बाजूला. पुढे मध्ये योनी म्हणतात त्याला. मग तिचा आकार किती असला पाहिजे. आणि यज्ञामध्ये फक्त पती पत्नीच लागतात, एक हान एक तो नाही, किंवा एकटा विदूर असेल तर नाही, एकटी विधवा असेल तरी नाही, तिथे पती पत्नीच लागतात. आणि त्या पती पत्नीमध्ये पत्नीच्या वेणीच्या 1/8 योनीचा भाग लागतो. हा आम्ही तर इथे यज्ञकुंड करताना आम्ही केलंय म्हणून मला आठवतंय. ते टोकेकर जोशी होते बघा, एक इथे गाडगिळांचं दुकान आहे ना लक्ष्मी रोडचं, कुठलं, चांदी विभाग सध्याचा, तो टोकेकर जोशी भाडेकरी येतं गाडगिळचे. पलीकडली दुकानं त्यांची आहेत, पण ते चांदी विभाग हा भाड्याचाच आहे. तर ते त्या टोकेकर जोशींनी हे सगळं तंत्र आत्मसात केलेलं होतं. म्हणून त्यांना अनेक ठिकाणी बोलवणीच त्यांचीच यायची यज्ञकुंड बांधायला. मग तर इथे त्यांनीच ते बांधलेलं आहे. तर ते तंत्र जमलं पाहिजे. आणि म्हणून तिथे त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे. मग चंद्रमंडल, सूर्यमंडल ठराविक वेळेमध्येच करायचं आहे. माध्यान्ह काल नंतर यज्ञ थांबलाच पाहिजेल. परवा सांगितलाय फरक कसा असतो तो. फक्त रक्षोघ्न होम हा दुपारी 3 नंतर, म्हणजे सूर्यास्ताच्या आत फक्त पुण्यावाचन सुचिता होऊन, आणि सूर्यास्तानंतर तो गणांसाठीच असल्यामुळे तो यज्ञ फक्त रात्री रक्षोघ्न होम. अन्य कोणाला अधिकार नाही. तो तंत्र मार्गाचा झाला. ते तंत्र म्हणजे वेगळे मार्गाचा, वाम मार्गाचा विषय झाला. तो तिकडे घेऊन जातो सगळा. आणि त्याचे फटके हे त्यात सहभागी झाल्या सगळ्यांना मिळतात. हे म्हणून सावध राहावं लागतं खूप त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी ते सगळं तंत्र सांगितलेलं आहे. नंतर वार कोणते, तिथी कोणते, त्या वेळेला ते नैवेद्य, हे मला पाहिजे ते नाही. आणि आम्हाला सगळ्यांना सध्या आवडतं म्हणून वडापावही नाही आणि पावभाजी पण नाही. म्हणजे कोणी सांगून ऐकतील असं काही नाही, पण एक सांगून ठेवतं, निदान कानावर तरी असू देत. बाण आहेत, चिन्ह आहेत, यंत्र आहे, शृंगारासह त्याचं पूजन आहे. मग अभ्यंतर पूजा आहे, हृदय म्हणजे मानस पूजा आहे. त्याच्यामध्ये हृदय कमलावर परात्पर शक्तीचं ध्यान करायचं आहे. संपूर्ण त्या ठिकाणी समर्पण हवंय. उपाधिरहित ज्ञान हे माझं परमस्वरूप आहे, मनाने सर्व संपूर्ण
समर्पण करायचं आहे, चित्तात ज्ञानमय स्वरूपाशी तादात्म्य व्हायचंय, चिंतन करायचंय. जरा मरण या सगळ्या क्रिया त्या ठिकाणी नष्ट होतात. मग हे सगळं का करायचं आहे असं दिसतं. हे का करायचं आहे तर व्यासमहर्षी म्हणतात, मननानी मंत्रानी मननानी मंत्र उच्चारलाय तर त्या ठिकाणी शक्तीचं वर्धन होतं. आवर्तनामुळे त्या मन शुद्धी होतं, शांत राहतं. चिंतन केलं एखाद्या गोष्टीचं, जे आम्ही आता उदाहरण सांगतो, म्हणजे आता तेही प्रश्न येतात. चिंतन करायचं म्हणजे काय करायचं. आम्हाला गणेश शास्त्री जोशी सांगायचंय, शास्त्री होते ते म्हणायचे, आपण जे ऐकलेलं असतं ते आठवायचं आणि ते काय आहे अर्थ आपणच आपला परत समजून घेऊन उलगडत जायचं. एखाद वेळेला तो आणि वेगळा सुद्धा दर्शवण्याचं काम चिंतनात होतं. ऊर्ध्वगामी बोलतोय मी, परत बोलतोय. त्याच्यात वाईट दिसत लागलं तर ओळखायचं, हे थांबलं पाहिजे, तिकडे सरकायचं नाही. हे चिंतन आहे. चिंतनाने चित्त शुद्ध होत जातं, वासना नष्ट होतात. श्रवणाने बुद्धीने श्रवण केल्याने बुद्धी सुचित होते, सुनिश्चित होते. चित्त शुद्धीसाठी अखंड प्रयत्न करावा लागतो. म्हणून व्यासांनी शम करायचंय, म्हणजे अंतःकरणाचा निग्रह आहे. दम सांगितलं, इंद्रिय निग्रह, तितिक्षा सहिष्णुता, वैराग्य आहे, ऐक ऐश्वर्य आहे, सत्व संभव आहे, सद्गुणांचा अंगीकार आहे. सुख दुःख या भावनेने जीवाला बंधन पडत असतं. म्हणून भगवंत सांगतात, सुख दुःखे समे कृत्वा. प्रत्येका पाठीमागे घन अर्थ आहे. त्यांनी जीवाला बंधन, सुखाचंही बंधन पडतं आणि दुःखाचं पण. यासाठी अंतःपूजा, अभ्यंतर पूजा, प्रातःकाळी उठून त्या ठिकाणी ब्रह्मरंध्रामध्ये उज्ज्वल अशी ज्योत निर्माण झाली पाहिजे. धारणा पाहिजे, सद्गुरूंचं चिंतन करायचं आहे. मग यासाठी काय करायचं, माऊलींनी केलं हे विशेष आहे बरं का, आपण नाही केलेलं. माऊलींनी स्वतः सांगतात, मी काय केलंय, गीते ज्ञानेश्वरीतला 15वा अध्याय पहिली ओवी, आता हृदय आपुले चौफाळुनिया आले भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे. आता हृदय हे आपुले, चौफाळून येणं म्हणजे काय, तर चारी बाजूंनी उपासना साधना एकटी होत नसते. एकच केलं म्हणजे होतं असं नाहीये. आम्हाला यथार्थ झालं पाहिजे ते सुद्धा. प्रेम हवंय, भक्ती हवी आहे, त्यात प्रेम हवंय, ज्ञान हवंय, वैराग्य असलं पाहिजे, आंतरिक ओढ तळमळ असली पाहिजे, कवायत नकोय. म्हणून माऊली चौफाळून या आले बरे, म्हणजे या चारी बाजूंनी आमच्या ठिकाणी तो जो इथे वर्णन केलेलं आहे, कलशवील ज्योतील किंवा सद्गुरूंच्या पादुका असतील, हे त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी ध्यान करायचं आहे. प्रथम भगवतीचं तेजपुंज स्वरूपाचं स्मरण करावं. तिचं रूप अमृतमय आहे. सुषुम्ना नाडीत ते त्या ठिकाणी सम होतं. तिथे आनंद रूप आहे, शिखेत सच्चिदानंद रूप आहे.
आणि शिखेत सच्चिदानंद रूप असल्यामुळे माऊली सांगतानाच म्हणतात, तू विटेवरी सखे बाई करी कृपा, तू लावण्य सुंदरी यो करी कृपा, उजळला दीपा बोध करी सोपा, येऊनी लवलाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. हे त्यांनी सांगते, हा अनुभव त्या संतांनी घेतलेला आहे, महात्म्यांनी घेतलेला आहे, म्हणून ते शब्द आले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी किती स्वरूपामध्ये ह्या भगवतीचं स्वरूप आहे बघा. भगवंत भगवती वेगळे नाही आहेत, द्वैत नाही आहे, पण ती शक्ती रूपाने आनंद वेगळा केला आणि सच्चिदानंद स्वरूप वेगळं केलं. आनंदे जातानी जीवंती, उपनिषदांनी जो सांगितलेला आनंद आहे ना, तो आनंद ही ते दिसून येतो. आणि सच्चिदानंद रूप येणे हा 3 स्वरूपाचाच आहे, ते तिचंच एक आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या काव्यरचना संतांकडनं प्रगट झाल्या. तू सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. आणि मग त्याचं न्यास वगैरे करायचे. न्यास हे काय आहेत तर आत्ताची रेखी पद्धती, ठराविक पॉइंटला प्रेशर देणं, हे जे सध्याच्या रेखी पद्धतीमध्ये येतं ते न्यास आहेत आमच्याकडले. तुम्ही कसे करायचे, पूजा अर्चन हे सगळं करताना आम्ही न्यास कसे करावेत, त्या प्रत्येकाचं ठरलेलं आहे ते, आणि ते करायचे आहेत. मुलाधारात का रे, हृदयात का रे, भूरमध्ये का रे, मस्तकातील का रे. देह एक दिव्य पीठ समजून भगवतीचं ध्यान करावं, प्राणायाम स्थिर होतो, हृदय कमळ फुललं जातं. बाह्य पूजेत मूर्तीचं पूजन करायचं आहे, आचमन करायचं आहे, प्राणायाम करायचा आहे. न्यास दिग्बंधन मंत्रांनी प्रारंभ करून वेद मंत्रांचं आसनाने आवाहन करायचंय भगवंताला. अर्घ्यपाद्य पूजन उपचार करायचे, पुष्प चंदन गंध सुगंधी द्रव्य समर्पण करायचे, श्रीसूक्त देवी सूक्त अथर्वशीर्ष अभिषेक करायचा. हे सगळं करताना एक त्या ठिकाणी दंडकच आहे की वेदोक्त सूक्त केवळ आणि केवळ पुरुषांनीच करायची असतात. ही सगळी वेदोक्त सूक्त आहेत. श्रीसूक्त ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातला आहे. यजुर्वेदांतर्गत रुद्र सूक्त आहे, म्हणजे जे आज आपण सर्वत्र म्हणतात ते, पण ऋग्वेदाचं रुद्र सूक्त वेगळं आहे बरं का, माहिती नसेल तर सांगतो. ऋग्वेदी लोकांनी ते सूक्त प्राधान्याने म्हणावं, हे याचा अर्थ आहे म्हणायचं नाही असं नाही, ते वेदोक्त आहे, म्हणायला अडचण नाही, पण तिथे वेगळं आहे ते. प्रत्येकाला सीमा दिलेल्या आहेत त्या, आणि ज्याच्या त्याच्या कुळाच्या वेदाच्या स्वरूपाप्रमाणे त्याचं चिंतन केलं, त्याची फलोन्मुक्ता लगेच मिळते, हाही अर्थ असतो त्याचा सांगण्याचा. ऋषींनी ज्यावेळेस सांगितलंय हे सगळं, त्याच्या पाठीमागे हा अर्थ आहे त्यांचा. आणि म्हणून हे सगळं करायचं आहे. श्रवण मनन निधिध्यास हे केल्यानंतर समाधी स्थिती प्राप्त होते. जीवात्मा परमात्मा ऐक्य राहणं, ऐक्य भावनेने विचार केला की त्याच्या ठिकाणी ती समाधी होते. पूर्वी स्वयंभू मनींनी अशीच उपासना केलेली आहे, हे व्यासांनी सांगितलं. पुढे वराह अवतार सांगितला, सृष्टी प्रारंभ करून स्वयंभू मनुनीचं चरित्र सांगितलं. नारदांनी मग पुढे व्यास म्हणतात, पुढे एकदा नारदाचा नारायणाचा संवाद झाला. त्यांनी सांगितलं, गणेशाची जननी दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री या 5 शक्तींकडून, परत सांगतोय मी,
परत सांगतो. राधा, दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री ह्या प्रकृतीच्या 5 शक्ती आहेत म्हणून ती प्रकृती आहे. ह्या प्रकृतीच्या 5 शक्ती आहेत. ह्या 5 शक्ती म्हणजेच माधुर्य भाव, कांता भाव, हे जे आपल्याकडे भागवतात आपण पाहिले, वात्सल्य, सख्य, हे सगळे भावाची स्वरूप आहेत ती. पण ह्या त्या शक्ती आहेत. प्र म्हणजे प्रकृष्ट वाचक आहे, कृती म्हणजे सृष्टी वाचक आहे. म्हणून परमप्रवीण देवी ही प्रकृती समजली आहे. म्हणून देवीला प्रकृती म्हटलेलं आहे. सत्वगुणाच्या आधाराने प्र शब्द, रजोगुणाच्या आधाराने कृ शब्द आणि तमोगुणामध्ये ती शब्द आहे. असं सत्व रज या 3 गुणांनी सृष्टीचं कार्य चाललेलं आहे. म्हणूनच तिला प्रकृती म्हटलेलं आहे. शरीर एक रथ आहे, आत्मा हा सारथी आहे. बुद्धी ही सारथ्य करते, मनोरूपी लगाम आहेत. वापरायचे कसे हे इंद्रिय त्या शरीराचे रथावर अश्व असून विषय हे रस्ते आहेत. या अविवेकाने जीव तिथे मात्र सगळं माझं माझं म्हणत असतो. तथापि ही अनादि काळापासून विद्यमान आहे. पुरुषा साक्षी आहे. शक्ती प्रकृती आहे. प्रकृती नित्य सनातन आहे. तिच्यात ब्रह्माचे सर्व गुण विद्यमान आहेत. अग्नी दाहकता आहे. म्हणून योगी जनांना स्त्री पुरुष भेद दिसत नाही. पण एक लक्षात ठेवायचं आहे, व्यवहारामध्ये स्त्री पुरुष हा भेद समजला, उपाधी भेद म्हणून समजला पाहिजे. सगळं एक करून चालणार नाही. स्त्रीनी नाही म्हणून चालत, पुरुषांनी म्हणून चालत नाही. तो व्यभिचार घडतो कोणत्याही स्थितीमध्ये. मानताना काय मानायचं लक्षात घ्या, तेही समर्थांनी सांगितलं. मला चिमकुटा घेतला तरी तीच वेदना त्याला पण होते. एक समजणं म्हणजे एक होणं. मला चिमकुटा घेतल्यानंतर होणारी वेदना हीच मी दुसऱ्याला चिमकुटा घेतला तर ती वेदना होते हे मी जाणणं, तोच उपाधिभेद संपणं आहे. प्रत्यक्ष करायचं नाही, हे जाणायचं आहे. कोणत्याही स्थितीमध्ये जाणायचं आहे. आणि म्हणून हिते त्यांनी तो विचार स्पष्ट केलेला आहे. आणि यासाठी अग्नीची दाहकता आहे. तसं सत असत सर्व ब्रह्ममय आहे. ही प्रकृतीची 5 रूप जी आहेत ती तुष्टी, पुष्टी, लक्ष्मी, धृती, माया ही 5 रूप आहेत. लक्ष्मी याचा अर्थ असा आहे, अष्टलक्ष्मीचा विषय तिथे येतो. तिथे कोणत्या अष्टलक्ष्मी आहेत तिचं रोज स्मरण करावं. ज्ञानलक्ष्मी, धनलक्ष्मी, अधिलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, गजांतलक्ष्मी, गजलक्ष्मी आणि भक्तिलक्ष्मी. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. ज्ञानेश्वर माऊली सांगतात ती लक्ष्मी कोणती? क्रय नव्हे. ही लक्ष्मी म्हणजे भक्तिलक्ष्मी आहे. ज्ञानदेवांनी जो वापरलेला अर्थ आहे, म्हटलेला अर्थ तो भक्तिलक्ष्मीचा आहे आणि विजयालक्ष्मी आहे. याचं स्मरण झालं पाहिजे. आणि म्हणून श्रुतीने शक्तीचं गुणगान केलं अनंत गुणात. आणि आजच गजांत लक्ष्मीचं आहे. आज आणि उद्या असं काहीतरी ती सप्तमी एकत्र आलेली आहे. म्हणजे आठवत असेल तर महाभारतातल्या गोष्टी कधी ऐकल्या असतील तर किंवा वाचलं असेल तर गजगौरी ऐकलेत ना? सिनेमा नको माहितीये, त्याच्यावरच निघालेला आहे. पण गजगौरी
हे व्रत कार्तिक महिन्यातलं आहे. कुंती मातेने केलं होतं म्हणून ऐरावत हत्ती अर्जुनाने स्वर्गातनं खाली आईसाठी आणलेला होता. तर गजगौरीचं व्रत आहे ना, तर ते असं आहे. आणि आजची दुपारपासून सप्तमी आहे काहीतरी, म्हणून माझ्याकडे आलं म्हणून माझ्या म्हणजे ह्याच्यात आलं की महालक्ष्मी हा गजांबारीमध्ये मांडलेली आहे. ही प्रत्येक गौरीचं ते वैशिष्ट्य आहे एक एक गोष्टीतलं. ती गजगौरी आहे आणि त्यामुळे ती कुठे कशी राहते, पर शुद्ध सत्वात ती परमात्मा असते. सर्व संपत्ती निर्माण करते, अन्न पदार्थही निर्माण करते. जीवन धारणेसाठी तिने अनेक रूप घेतली. विष्णू सान्निध्यामध्ये ती विष्णुप्रिया आहे. स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी आहे, घरामध्ये ग्रहलक्ष्मी आहे. तिथे ते वर्णन केलेले आता मी परत सांगत नाही. परमार्थामध्ये भक्ती लक्ष्मी आहे. अशा प्रकाराने 8 लक्ष्मींचं स्मरण जीवानी नित्य करावं असं व्यासांचं सांगणं आहे. वेद धर्माचरणाने जीवाला विषय वासनांचा ओढा धर्माचरणाने कमी होत असतो. आपोआप संयम घडतो, त्याचा अभ्यास होतो, निर्विषय आत्मसुखाची वासना वाढते, संसारात सर्वत्र क्षेम लाभतो, अनंत असा आत्मानंद प्राप्त होतो. यासाठी जीवनामध्ये रामाचा आदर्श ठेवावा आणि कृष्णाची नीती बघावी. कृष्ण नीती अवलंबायची, कृष्ण चरित्र नाही. लक्षात घ्या, मानवाने जगण्यासाठी 2 गोष्टीची चरित्र. देवाने हे अवतार का घेतलेत? मानवाला आदर्श मर्यादा समजावी जीवनाची, म्हणून रामावतार आहे. नुसताच रावणासाठी नाही आहे. मर्यादा पुरुषोत्तम त्याला म्हणतात. आणि भगवान कृष्ण हा नीतीच आहे की सगळं करायचंय पण मी तो नाही. सगळ्यात असायचंय पण मी त्यात नाही. सगळं माझं आहे पण माझं कोणी नाही आणि मी कोणाचा नाही. हे सगळं अभ्यासाचा विषय आहे. कोणाला कसं स्फुरण होईल आणि कसं बाहेर पडायचं काहीही सांगता येत नाही. म्हणून हे आदर्श समोर पाहिजे आम्हाला. आणि म्हणून हे केवळ बर. मग तुम्ही म्हणाल, मग भगवंतानी गोपाळकृष्णाने इतक्या लीला का केल्या? सगळ्यांना एक प्रश्न अनेक वेळेला येऊ शकतो. भगवंतानी केलेल्या लीला आहेत. लीलांचा श्रवणाने सात्विक राजस तामस कोणताही माणूस असेल तर केवळ श्रवणाने, त्याच्या स्मरणाने, त्याच्या मननाने मन बुद्धी चित्त पवित्र होतं. आणि म्हणून त्या लीलांचा कधीही कंटाळा येत नसतो. त्या लीलांचा मनुष्याला कधीच कंटाळा येत नसतो. दर वेळेला त्याचा एक भाव निर्माण करून देतो. कोणता? परीक्षा नाहीये, सहज विचारतो. नित्य त्याच गोष्टी नूतन वाटतात. नवीन तेच ना, नवीन वाटतात, नवनवीन वाटतात. तीच गोष्ट ऐकली नसते का? ऐकली असते. पण प्रत्येक वेळेला तो जो लीला केलेल्या आहेत ना, त्याच्या स्मरणाने चिंतनाने जीवाला भाव वेगळा करून टाकतो. म्हणून गोपी गीतात भगवंत सांगतायत, गोपी सांगतायत व शुकाचार्य महाराज सांगतायत की भगवंताच्या विरहामध्ये सुद्धा, परत लक्षात घ्या, भगवंताच्या विरहामध्ये सुद्धा पातकांचा क्षय होतो.
पातकांचा क्षय होतो. गोपी परिमल शुद्ध होत गेल्या आहे विरहात. देवाने विरह का दिला असा प्रश्न विचारला जातो, म्हणून सांगतोय. आणि त्याच्या स्मरणामध्ये, स्मरणात समोर साक्षात प्रत्यक्षामध्ये त्याची अंतरंग शुद्धी होऊन जाते. संग आहे तो. आणि म्हणून ध्यानात त्याचा संग लीलांच्याही माध्यमांनी झाला तर अंतर्बाह्य शुद्धी होत असते. म्हणून त्याच्या लीलांचं महत्व आहे. लक्षात घ्यायचं आहे. बारीक बारीक गोष्टी आहेत, पण त्या त्यांनी आपल्याला दाखवल्या आहेत. हे शुद्ध आणि पवित्र व्हायचं आहे. अशा प्रकाराने हे सगळं स्वरूप आपल्याला दिसून येतं. 4 वर्ण आहेत, 4 वेद आहे, छंद आहे, याच्यामध्ये ती सगळ्यांची माता आहे भगवती. आणि म्हणून पंचप्राणांची अधिष्ठात्री आहे. निर्गुण, निराकार, इच्छा आणि आकांक्षा, अहंकार रहित असून वेदांनी जाणता येते. विश्वातील सर्व स्त्रिया भगवतीच्या प्रतीक रूप आहेत. आणि म्हणून हे स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे. भगवतीने स्थायी आणि अस्थायी स्वरूपात सगळं सार प्रगट केलेलं आहे. प्रथम आत्मा, काल, आकाश, दिशा आणि भूर्लोक हे सगळं स्थायी आहे. परब्रह्म स्थायी आहे. आणि हे सर्व दृश्य असून सर्व द्रष्टा, सर्वज्ञ, सर्व कारण, सर्व दाता, सर्व स्वरूप आहे. तेज आहे, तेजामध्ये जन्म आहे, व्याधी आहे, शोक आहे, भय आहे, अस्थायी आहे. म्हणून शिव असलेलं स्वरूप अशिव होतं. अशिव होतं याचाच अर्थ दुसरा शब्द शवरूप होतं. हे सगळं अनंताला एकदा मिळालं की सगळं शवरूप होऊन जात. अशिव होतं. आणि म्हणून आत्मविश्वास, संशयरहित अवस्था असते भगवतीची आहे. वैदिक धर्मात मानसिक बौद्धिक विकास होत असतो. सध्याच्या वैदिक बौद्धिक विकासात वासना अधिकाधिक वाढतात आणि वैदिक अनुष्ठानात वासना क्षीण होत जातात. यासाठी समजण्यासाठी ईश्वर कृपा आणि भगवतीची कृपा असली पाहिजेल. याची अनुभूती आम्हाला येत का नाही असा प्रश्न येतो. ह्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाचं पूर्वकर्म, क्रियमान कर्म सारखं नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी अनुभूती येतेच असं होत नाही. आणि सर्वाचा अतिरेक होत चाललेला आहे. क्षत्रियांनी क्षात्र धर्म, शौर्य, पराक्रम विसरून चालणार नाही. हे जर विसरले तर हे विश्व चालणं कठीण होणार आहे. हा सगळा विषय त्यांनी या ठिकाणी सांगताना सांगितला. आणि यासाठी प्रकृती रूपी नारायण आणि नारदांचा जो संवाद झाला तो त्यांनी इथे सांगितला. प्रकृती रूप सृष्टीवर केवळ उपचार करावेत या भावनेने दुर्गा आणि राधा, लक्ष्मी, सरस्वती, गायत्री अशा 5 स्वरूपाच्या प्रगट केलेल्या शक्ती आहेत किंवा सावित्री. प्रकृतीचं लक्षणं सांगितलेली आहेत. आणि यासाठी दुसरा ज्याप्रमाणे अग्नी दहन करण्याची दाहक शक्ती असते तशी शक्ती माया ब्रह्मस्वरूपात स्थिर आहे. अग्नीपासून ही दाहक शक्ती वेगळी काढता येत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मापासून ही माया शक्ती वेगळी काढता येत नाही. आणि यासाठी पराशक्ती ही तिला म्हणतात. महात्मे स्त्री पुरुष या दृष्टीने स्त्री पुरुष भेद मानत नाही.
आता तेही तुम्हाला म्हणतो, तुम्ही समर्थ प्रताप जर वाचलात तर तुमच्या लक्षात येईल, गिरीधर स्वामींनी लिहिलेला आहे समर्थ प्रताप. समर्थ सगळ्यांमध्ये होते, पण सगळ्यात अलिप्त होते. वाईला कृष्णाकाठी घडलेल्या प्रसंगाचं एक वर्णन आलेलं आहे. आपल्या वेदोक्त ह्याच्याप्रमाणे एक गोष्ट आहे, काय ती सांगतो आधी, की पुरुषांनी आपले ओले कपडे आपण पिळू नयेत. मी विधान सांगतोय, पिळू. समर्थांनी स्नान केलं, हे सगळे जाणत होते लोक. समर्थ शिष्य होते, शिष्या पण होत्या. समर्थांनी आपली ओली वस्त्र कृष्णामाईचं स्नान झाल्यावर सोडले, नवीन नेसलं. तोपर्यंत कोणी शिष्याने, शिष्य म्हणजे स्त्रीने, शिष्याने वर्गाने ते पिळायला घेतले. समर्थ ओरडले, समर्थ ओरडले आहेत, हात लावायचा नाही कोणी, वा तिकडे. काय म्हणतोय मी सांगतोय, सांभाळत कसे होते हे लक्ष, हे विधान आहे. परंतु ते म्हणाले, माझं हे झालं, मी दुसरं वस्त्र नेसलं की माझं वस्त्र मी पिळेन, कोणी हात लावायचा नाही. हा कटाक्ष होता. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, किती बारकावे वेदाचरणातले आहेत, आणि वेदाचरणातल्या बारकावे ही मंडळी कशी सांभाळत होती, आपण सध्या कुठलंच काही सांभाळत नाही. स्वाभाविक आहे, कालमान परिस्थिती बदललेली आहे, मान्य आहे, मी काही त्याच्यामध्ये शिरत नाही. परिस्थिती फक्त मांडली आपल्या पुढे. म्हणून ती वस्त्र तशीच्या तशी ठेवून लगेच दुसरी नेसायची, हातपाय धुवायचे, ती घ्यायची, ती आपली आपली हे करायचं, करू नयेत. एक विधान आहे त्याच्यामध्ये. आता हे म्हणायला सांगणार कोण, कोणाला सांगणार आहे सांगा बरं तुम्ही, आणि सांगू शकणार आहे का? नाही. कारण त्याची आस्था, त्याचं प्रेम, त्याची मर्यादा, त्या सगळ्याच गोष्टी असतात. पण समर्थांनी मात्र स्वतःचं स्वतः हे पालन केलेलं आहे. असो, त्यामुळे हे करण्यासाठी जे श्रीकृष्ण त्याच्या सृष्टी उत्पन्न करण्याच्या इच्छेने सर्व नियमन करणारी प्रकृती तात्काळ प्रगट झाली, आणि भगवंताला सगळं ऐश्वर्य देण्यासाठी या 5 शक्ती प्रगट झाल्या. म्हणून 5चं चरित्र सांगितलंय पुढे. सगळं इतकं आज काही होणार नाही, पण सांगितलं तुम्हाला. हे आता आपण परवाच्या दिवशी बघू. लक्ष्मी, आता अष्टमी नवमी, उद्याला आपल्याला अनाध्याय घ्यावा लागतोय बरं का, कारण इथे एक क्षीरसागर महाराजांचा कार्यक्रम आहे, आणि तो त्यांचा बदलायला, ते काही जागा बदलायला तयार नाही. कुठे आपण तरी वाद करायचा, जाऊ. हो, पण हे सगळं आपण उचलून कसं नेणार? परत सगळेच गोष्टी येणार, अडचणीच्या होत आहेत. हे आत्ताच झालं की सगळं आवरूनही ठेवायचं आहे. उगीच कुठे लोकांच्या नादी लागायचं आपण. बरं, खरं म्हणजे ह्या मंडळींना आणायला कारणीभूत झालेलो मीच आहे. परंतु त्यावेळेला आमचं काय ठरलं होतं, जेव्हा कोणा आमचे कार्यक्रम असतील, संस्थेचा कार्यक्रम असेल, तेव्हा त्यांनी अन्य करायचं, नाही तर दुसऱ्या इथल्या उपलब्ध जागेतच करायचं. पण आता ते ऐकायला तयार नाही आहेत, आणि मध्ये ते ऐकत नव्हतेच म्हणजे. परंतु मी आपलं तसंच पुढे नेलं. पण यावेळेला विश्वस्तांनीच इथल्या सांगितलं की त्या दिवशी तुम्ही करू नका, नाही तर सकाळी लवकर करा. तर सकाळी आपल्याला नवरात्राचं सगळ्यांना येणं अवघड होणार आहे. घरातलं करून बघून अवघड होतं. उगीच मम म्हणायला आपण यापेक्षा भगवतीचं चिंतन घरात करू.
परवाच्या दिवशी येऊ आपण. अष्टमीला महालक्ष्मी, नवमीला नाही उद्या. तेवढं मात्र लक्षात राहू दे. आता आपल्याला आवरूनच ठेवूया, म्हणजे सुंदर बरे एकदम पडणार नाही. आणि तेव्हाच्या 2 वाजताच त्यांची लोक यायचे. आता हे तर मग आणि अगदी सकाळी सगळ्यांना म्हणजे महिला वर्गांची अडचण होणार आहे. मी समजू शकतोय, मला सगळ्यात न जातोय मी उगीच म्हणायचं म्हणून आणि आपल्यासाठी रेटायचंय म्हणून नको ना. मग उगीच कशाला एवढं ताण घ्यायचा. परवाच्या दिवशी करू. काय 1 दिवसाचं चरित्राचा भाग कमी पडेल, इलाज नाही. आणि सगळं चरित्र आपल्याला घेणं अवघडच आहे. भगवतीचं सगळंच्या सगळं चरित्र इतक्या वेळामध्ये सांगणं अत्यंत अवघड. म्हणून उद्याला अनाध्याय एवढं लक्षात राहू दे. अशा प्रकाराने हे सगळं आहे. आणि काय बरं सांगायचं होतं, परमात्म्याच्या आज्ञेने सृष्टीच्या कर्माचे भेद करणारी माया आहे. भक्तावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने ती आपले स्वरूप प्रगट करते असं म्हणतात. त्यासाठी ही शक्ती देह धारणाही करत असते. संकेत समजले पाहिजे, हे लक्षात घ्या. सगळ्यामध्ये महत्वाचं काय, संकेत समजले पाहिजे. गणेशाची माता दुर्गा जी स्वस्वरूपी शिवशक्ती आहे, ती शिवाला प्रिय आहे. ती नारायणी वैष्णवी शक्ती आहे. ती विष्णूची माया परब्रह्मस्वरूपी आहे. ब्रह्मदेव वगैरे सर्व देव मुनी तिची उपासना करतात. तिची शक्ती सर्वांचा आधार आहे. ही धर्मद्वारा कधीही नष्ट होत नाही. तिची कीर्ती पुण्यकारक आहे. ती भक्तांना शुभयश देते. सुख, मोक्ष, हर्ष प्राप्त करून देत असते. आणि त्यामुळे या प्रत्येकामध्ये ती असून साक्षी भावानी ती काम करत असते. म्हणून मनुष्याचा जीवनक्रम त्याच्या कर्मानुसारच पुढे जात असतो. ती काही चालवत नाही. पण जसं कर्म घडेल सत्व रज तम, त्यानुसार ती त्याची फलोन्मुखता देते. याशिवाय मनुष्य गृहस्थाश्रमात पती पत्नी रूपाने ती शक्ती असते. ब्रह्मनिष्ठ संन्यासाजवळ वैराग्यावशी वल्लभ रूपाने ती असते. म्हणून श्रीपाद श्री वल्लभ असा शब्द श्रीपाद वल्लभ स्वामींसाठी वापरला जातो गुरुचरित्रामध्ये. त्यामुळे त्यांचं जीवन संपन्न होत असतं. आता ती कुठे असते मग? ती बोध रूपाने आपल्या जवळ येते. एखाद्या गोष्टीचं, कुठल्या एखाद्या शब्दाचं, कृतीचं बोध काय होईल आणि त्यातनं तिचं प्रगटीकरण कसं होईल कोणालाही सांगता येत नाही. म्हणून ती बोध रूप आहे. ती बोध करून देते तुम्हाला. आणि म्हणून देवताजवळ म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या जवळ लक्ष्मी सरस्वती पार्वती रूपाने जगताचं कार्य चाललंय. ह्याला सगळ्याला त्यांनी पंचविधा प्रकृती म्हटलेली आहे. ही शक्ती मनाची तळमळ नाहीशी करत असते. शरीर व्यथा नष्ट करते, दुःख नष्ट करून टाकते आणि शरण आलेल्यांना त्यांचं रक्षण करते. याचप्रमाणे बुद्धी ही शक्ती तेजरूपाने देवी श्रेष्ठ असून कृष्णाच्या अंतःकरणात तेजस्वी आधारभूत देवता आहे राधा शक्ती. ही त्याची शक्ती आहे, प्रेमस्वरूप आहे ती. आणि म्हणून ती भक्ती करून देते, गाठ घालून देते, प्रेम निर्माण करते. भगवंताविषयी निर्हेतुक निर्व्याज निरपेक्ष प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि त्याचा परिणाम काय होतो बघा. आपण व्यक्तावर प्रेम करत असतो पाहिजे तसं.
पण अव्यक्तावरती प्रेम करायचं म्हणजे काय हा बोध होतो आणि त्याची अनुभूती पण येत असते त्याला. म्हणून बुद्धी निद्रा शुद्धा तृषा छाया आळस म्हणजे तंद्रा पृष्टी तुष्टी लक्ष्मी धृती माया ही तिची रूपं आहेत. सारांश एकच की ही देवी परमात्मा कृष्णाचं सर्व शक्ती रूप आहे. आता ही शुद्ध स्वरूपात कार्य कसं करते मी प्रत्यक्ष आलेला अनुभवातलीच गोष्ट एक सांगतो. आमच्या घरामध्ये आमच्या मर्यादित घरापुरता आम्हाला सोळावळ्याचा विषय असू शकतो, असतो. आता आमचे नैवेद्य असतात. दर द्वादशीला पंढरपूरला पांडुरंगाला. तर आम्ही फक्त आषाढी कार्तिकीला जातो. तिथे व्यवस्था देतात, आम्हाला पास येतो, आम्ही जातो. कोविडचा काळ, 65 वर्षाच्या पुढे येऊन देत नव्हते, मला प्रवेश नव्हता. पण त्यांचा आम्हाला मेल आला होता की तुमचा नैवेद्याला परवानगी आहे, तुम्ही तुमचे प्रतिनिधी पाठवा. तुम्ही या नियमात बसत असाल तर या, नसेल तर तुम्ही प्रतिनिधी पाठवा. म्हणून मग दोन्ही मुलांना पाठवलं. आश्चर्याची गोष्ट, सर्वेश शनिवारामध्ये सिंहगड रोडून येताना 10 वेळा पोलीस गाडी अडवत होते. त्याच्यावर पास होता, डॉक्टर लिहिलेलं होतं, तरी गाडी अडवायची. आणि त्या दिवशी 2 जण निघाले पंढरपूरला जायला. जाईपर्यंत एकानेही विचारलं नाही भगवंत कार्य कसं करतो हे सांगतो. आता घरामध्ये मीच, आम्ही म्हटलं देवाला तिथे नैवेद्य आपलं समर्पण होतो, इथंही आपण काही करावं असा एक विचार मनामध्ये आला होता. पण त्यावेळेला माझी साधन द्वादशी पण चालू होते. ज्यांनी आषाढात, मला आषाढात नाही 12 महिने मी केली होती साधन द्वादशी. तर त्यावेळेचं तर गंमत अशी झाली की नाही, तो विषय वेगळा नाही का. खरंच मला निरोप आला एक, आमचे आचार्य नेहमीचे आहे, तर त्यांच्याकडनं की अहो आम्हाला पांडुरंगाला नैवेद्य आणायचं. अहो म्हटलं पांडुरंगाला नैवेद्य तुम्हाला माहिती आहे ना, मग इथे येऊन करताय का. नाही मी घरनं करणार आणि आणणार. अहो म्हटलं मला चालणार नाही, माहिती आहे ना तुम्हाला. ते मला माहीत नाही, मी आणणार आहे. झालं. आता म्हटलं काय करावं आपण, असं आपण आपलं करावं. त्यांनी एवढं म्हणतायत ना प्रेमाने, कशाला नाही म्हणायचं. त्यांची गाठ आदल्या दिवशी, मला निरोप आला संध्याकाळी, आदल्या दिवशी सर्वेश बरोबर झाले. सर्वेशला म्हणाले मी येणार आहे, या. तो म्हणाला मी बाबांना सांगायचं, बघा आमच्याकडे चालणार नाही म्हणाले. मी कळवतोय, तुम्ही प्रत्यक्ष भेटलात तर कानावर घालतो. काय झालं म्हटलं असं, म्हणून तुम्ही आणणार आहात. त्यांनी विचार, ते म्हणाले सकाळी सांगेल. आणि हे गेले पंढरपूरला निघून. आम्ही 2-3 जणच घरी, सुनबाई, मुलं, मी, या. आणि 11 वाजता सोहळ्यामध्ये ब्राह्मण नैवेद्य घेऊन हजर. अरे म्हटलं तुम्ही कसे आलात. ते काय तुमचीच कृपा म्हणाला. मग माझी कृपा कसली, मी काय केलं. तुमच्याकडल्या प्रवचनात येणाऱ्या बाईंनी मला सांगितलं तुमच्याकडला स्वयंपाक चालतो, म्हणून माझ्याकडे त्यांनी पांडुरंगासाठी पूर्णवर्णाचा नैवेद्य सांगितलाय, तो मी आणलाय. पांडुरंगाने सांगितलं तुमच्यात प्रवचन. म्हटलं कोण बाई आहे, मला नाव तर सांगा ना. म्हटलं मला कोणी भेटलं नाही, मला सांगितलं नाही.
प्रयोग काही करू नका बरं का. मी आपलं सांगतोय भगवतीची लीला कशी याच्यावरून सांगतोय. नाही तर ह्यांना चालेल असं काही करू नका कोणी. मी त्याच्यासाठी नाही सांगत आहे. मला देवाची लीला सांगायची आहे. म्हणून भगवंत इथे म्हटलं आत्ता मी तुम्हाला की भगवंत तो प्रगट होत असतो, तर कशा रूपाने ते समजावं म्हणून. आणि उगीच लोकांचे अनुभव सांगण्यापेक्षा माझाच अनुभव सांगितलेला बरा अशी माझी धारणा. उद्देश काही नाही. तर म्हटलं काय नाव त्यांचं, तर रुक्मिणी यादव. आता रुक्मिणी यादव मला काही बरं यादी यांच्याचकडे. त्या दिवशी माझ्याकडे काहीच नाही, मी याद्या बघणार कुठे. पण मला काही आठवत नव्हतं. मग मी यांना कळवलं, म्हटलं कोणी बघतंय म्हणाल्या. नाहीये कोणी. असं आलं का प्रश्न. मग हे कोणी केलं, कोणी पण. देवाला नैवेद्य तुमच्याकडला राहता कामा नये, त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी आम्हाला पैसे पण देऊन ठेवले. आणि हे झालं. हे सगुण रूप. आणि नाव काय सांगितलं, रुक्मिणी यादव. ह्याला काय उत्तर देणार. ह्याला म्हणजे हा करता करविता कसा असतो. आणि भगवती सुद्धा खंड माझा नैवेद्यात त्यांनी करून दिला नाही, हे मला म्हणायचं आहे. आणि जसं जमेल तसं तो प्रसादनी ज्या ज्या जे जे भेटले गेले तिथपर्यंत मी पोचकेल. म्हटलं तिचाच आहे तर मी एकट्याने का घ्यायचं आहे, माझं नाही घ्यायचं कारण. पण मनापासून देता पोचलं गेलं हेही मला सांगायचं आहे. तिची लीला ती आघात आहे भगवतीची, भगवंताची. आणि तेच नाव का सांगावं, दुसरी नावं का सांगू नयेत, दुसरी नावं का सांगू नये. न दुसरं होतं असं. आणि मग ते माझ्या लक्षात यायला वेळ लागला, पण आलं लक्षात. हे नाव कसं असावं, हे रुक्मिणी यादव. म्हणजे हा परमात्मा किती रूपानी बघत असतो आपल्याकडे हे सांगता येत नाही. हा सगळ्यांनाही अनुभव येऊ शकतो. तथापि आपण चिंतनात राहावं, मननात राहावं, त्याच्या भक्तिप्रेमात राहावं. हा भाग एक बघायचा आहे आपल्याला. याप्रमाणे आहे. तेव्हा क्षमस्व, उद्याचा दिवस भगवतीचे क्षमा मागू की आपल्याला तिने क्षमा करावी. आणि आपण उद्याचा अनाध्याय घेऊ. परवाच्या दिवशी येऊया. अष्टमी नवमीचं शुंभ निशुंभ नैसासुराचं वध आणि सदाचार, रुद्राक्ष महत्व. आता खूप आहे तो गोष्टी, किती सांगणार, एवढा वेळ आपल्याला अपुरा आहे. पण सगळ्यांचा ते ताकद नाही, घरातही सगळ्यांना कामं असतात. हे नवरात्राचे दिवस आहेत. हे लक्षात घेऊन भगवतीचं केवळ चिंतन आणि मनन घडावं एवढाच उद्देशाने आपण एकत्र आलेलो. एवढं आपलं होऊ दे. आणि आपण आता थांबूया. एक आहे, काय तुमचं आडनाव, या ना. त्यांना नाही नाही माहीत. त्यांनी नाही, अरे बोल. त्याने काल पुस्तक जे दिलंय त्याच्यामध्ये जे काही भगवंताचं काव्यसेवा जे आहे त्याला चाल लावली आहे. तर त्यांना सगळ्यांना ऐकूया. आपलं काय आहे, गायक आहेत किंवा काही आहेत, भगवंताचे शब्द आहेत, आपण ऐकूया 4 शब्द त्या दृष्टीने. जगदम्बा माता की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. गुरु ज्ञानदेव. कृपाळू उदार गुरु ज्ञानदेव, कृपाळू उदार गुरु ज्ञानदेव.
अलंकापुरी प्रकटे अलंकापुरी प्रकटे ज्ञानदेव ज्ञानदेव कृपाळू उदार गुरु ज्ञानदेव कृपाळू उदार गुरु ज्ञानदेव अलंकापुरी प्रकटे ज्ञानदेव ज्ञानदेव कृपाळू उदार गुरु ज्ञानदेव ज्ञानदेव कथी गीतेवर टीका ज्ञानदेव कथी गीतेवर टीका केली ब्रह्मविद्या सुलभ भूलोका कृपाळू उदार गुरु ज्ञानदेव भावार्थ दीपिका नावी भक्तीची वाट भावार्थ दीपिका नावी भक्तीची वाट मोक्ष मुक्ती करवी भगवंत भेट कृपाळू उदार गुरु ज्ञानदेव यज्ञ भावातून कर्मयोग कथिले यज्ञ भावातून कर्मयोग कथिले गीतार्थ पावन चराचर केले कृपाळू उदार गुरु ज्ञानदेव धन्य झाला अजितानंद अंतरी ज्ञानदेवे बैसे चित्ती निरंतरी कृपाळू उदार गुरु ज्ञानदेव कृपाळू उदार गुरु ज्ञानदेव अलंकापुरी प्रकटे ज्ञानदेव झालेली सेवा संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी निपाता तुझैसे नाही चारी क्षमले परंतु न बोलवे काही चारी विवाद पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पार सलवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण विराशा नरहर तल्लिंगाला पदगंबदेशा
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजय जय देवी जय देवी अश्विन शुद्ध पक्षे अंबा बैसले सिंहासनी प्रतिपदे पासुनी घटस्थापनाती करुणी हो मूलमंत्र जप करुणी होती रक्षक ठेवुनी हो ब्रह्मा विष्णु रुद्र पूजन करती हो उदो बोला उदो अंगा नाऊ जिचाओ दो कारे गजति कायमिमा वरुंधिचा उदो बोला उदो बाबा माऊलीचाओ द्वितीयेचे दिवशी मिळते 64 योगिनी हो सक मध्ये श्रेष्ठ परशुरामाचे जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदोकारे गर्जती सकळाचा मुंडा मिळुनी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मंगला मळवट पातळ जोडी कंठी हार कंठीचे पदके कासे पीतांबर पिवळाओ अष्टभुजा निर्मित अंबे सुंदर सेविलाओ उदो बोला अंबाबाई माऊलीचा चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो उपासका पास्यम प्रसन्नांतःकरणी हो मन माझे मोहिले पासी जगन्माते मन मोहिनी हो भक्ताच्या येती लोटांगणी हो उदो बोला उदो अंबाबा पूजेने तुझला भवानी स्तवती हो रात्रीचे समय करती जागरण प्रेम दयाले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तन घेऊन देऊच्या हस्ते हर्षे गोंधळ घातला कवडी एक अर्पित देशी हार जोग वामाजता प्रसन्ना भक्त कुळाओ उदो बोला उदो अंबा माऊलीचा सप्तमी दिवशी सप्त शृंग गडावरी हो तेथे तुमदशी होती प्रेमाना परी हो शेवंती पूजा रे केली बरली हो भक्त संकटी पडता जे केशी वरचे वरी हो उदो बोला अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी सह्याद्री पर्वती पाहिली नीव मन माझे मोहिले शरण स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी उदो बोला उदो नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणी सप्तशती
पावने सद्भक्ति करुणी हो सत्प्रसन्ने नैवेद्यासी अर्प्य देवो आचार्य ब्रह्मण दो बोला बाबाई पंडिता लक्ष्मीचा दिवशी अंबाई सिंहारूढ हरिदारुण शस्त्रे आंबे नीव शंभर शंभाधिकाराच संकेती गणीयो विप्राण शरण तो चरणीयो उदो बोला उदो कार्य गतिकाय महिमा गणपतीचा उदो बोला सोन्याच्या पावलांनी देवी लक्ष्मी आली ओवाळी ते कापुरांनी भक्ता प्रसन्न झाली पाऊलांनी नेसली घरग तोळी बदाम निघाली करून काजळू तिचे बुरळी झाली सोन्याच्या पावलांनी पुरसावरी सगळे मोतियाचे गळ्यात गळसरी बांगडी नागमोळी कंगण्याच्या पावलांनी कंकणी कुशावरी वाकी शोभते सोन्याच्या पावलांनी कुलपाचा करी तोडा मध्ये घातला वेडा वेळी नागपर्ण मुखे रंगला वेडा सोन्याच्या पावलांनी पायात पाय धुबे वर शोभती रूप ताने पारडे माता खेळली बा सोन्याच्या पावलांनी खया सारी गाडी ते आवाई राबते दासनाचे लोकच्या गायनाचे जुमते डेऱ्यात सोन्याच्या पावलांनी न्याली ओवाळी ते कापुराने बता प्रसन्न सोन्याच्या पावलांनी माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा तेनेचे नित्य मनी तुष्टे कडे प्रकामा लागो तुझ्या भजनी हे मानसाच नित्य त्यामुळे अम्यं बालकांश चित्त सर्वस्व तू आमचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशु तुझे नाते वाटो कसाई गुणहीन सदा मी तू माय एक करसी मम चोदनाने अंबा माता की जय.